नमस्ते देवी और सज्जनम. आशाताईच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता थंडीच्या दिवसामध्ये खूप छान हिरवीगार आणि खूप स्वस्त अशी हिरवी कोथिंबीर आलेली आहे. आज मी तुम्हाला हिरव्या कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे, पण एकदम वेगळ्या पद्धतीने. तर इथे मी एक जुडी कोथिंबीर घेऊन कोथिंबीरला स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे. तर कोथिंबीर टाकायची मिक्सर जार मध्ये. 2-3 टाकायच्यात हिरव्या मिरच्या, अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहेत, 5-6 टाकायच्या लसणाच्या कळ्या. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड केलेला सांबार घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये. तर याच्यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी बेसन, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद, धने जिरा पावडर टाकूया अर्धा चम्मच, थोडेसे टाकायचे तीळ. याला करायचं मिक्स. थोडंसं 1 चम्मच टाकायचं आहे तेल. तर हे बॅटर वडी बनवण्यासाठी तयार आहे. ट्रेला आतमधून तेल लावून घ्यायचं आणि बॅटर टाकायचं आहे ट्रे मध्ये. वरून टाकूया थोडेसे तीळ. या ट्रेला 10 ते 15 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे. आता याला 10 ते 15 मिनिट स्टीम करून घेऊया. तर याला स्टीम करून 10 ते 15 मिनिट झालेले आहे. काढून घेऊया. आता हे थंड झालेलं आहे, कापून घेऊया. तर बघा खूप छान हलकी फुलकी असे वड्या झालेल्या आहेत. एकदम जाळीदार अशा. आता या वड्याला असे खाऊ शकता किंवा याला फ्राय करून खाऊ शकता किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता. तर इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर या वड्याला फ्राय करून घेऊया. उलट पलट करून छान दोन्ही साइड फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा खूप छान अशा फ्राय झालेल्या आहेत. काढून घेऊया. बाकी राहिलेल्या वड्या पण अशाच फ्राय करून घेऊया. खूप छान अशी कोथिंबीर वडी झालेली आहे. बघा एकदम हलकी फुलकी अशी. तर ही कोथिंबीर वडी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.